बिहारमध्ये नितीश कुमार आणि बीजेपीनी प्रत्येक महिलेला फक्त 10,000 रुपये दिले नाही, तर एक प्रॉमिस केलं, जर का तुम्ही यातनं स्वतःचा व्यवसाय स्थापन करताय तर 1.5 लाखापर्यंत आम्ही मदत करू. त्यांचा असा मास्टर स्ट्रोक होता. त्यांनी जीविका दीदी नावाची एक योजना स्थापन केली. ही अर्थात बीजेपीने स्थापन न करता निवडणूक आयोगातर्फे स्थापन केली आणि जीविका दीदीचं असं काम होतं की त्यांनी प्रत्येक महिलेला स्वतःच्या घरातनं काढून पोलिंग बूथपर्यंत न्यायचं आणि त्यांना वोट करायला लावायचं. त्याच्यामुळे बीजेपीने स्वतः न करता निवडणूक आयोगाकडनंच अनादर मास्टर स्ट्रोक खेळला आणि त्याच्यामुळं बिहारमध्ये बीजेपीचा आणि नितीश कुमारचा ऐतिहासिक असा विजय झाला. शेवटचं बघितलं त्यावेळेस 180 वोट्स हे जे त्यांच्या एनडीएला पडलं होतं आणि महागठबंधन तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांचं जे गठबंधन होतं यांना फक्त 50-51 सीट्सवर यांना विजय प्राप्त झाला होता. त्याच्यामुळे असं समजण्यात येतं की बीजेपीच्या या मास्टर स्ट्रोकने नितीश कुमार हे पुन्हा एकदा म्हणजे 9व्यांदा मुख्यमंत्री बनणार. बीजेपीच्या अजून अशा कोणत्या स्ट्रॅटेजी होत्या त्याच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातली पहिली स्ट्रॅटेजी जसं मी म्हणलं, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना जशी होती 3-3 हजारचे हप्ते 3 हफ्ते एकदाच आले, त्याच्यामुळे 9-10 हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले निवडणुकीला मतदान करण्याच्या पूर्वी. तसंच बिहारमध्ये 3 हप्ते न करता एकच हप्ता 10,000 रुपयाचा प्रत्येक महिलेच्या खात्यात गेला आणि तिथल्या जाणकारांच्या मते जवळजवळ 1.5 कोटी महिलांना जवळजवळ 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे पर कॉन्स्टिट्युएन्सी जवळजवळ 70,000 पर जिल्हा म्हणेल मी 70,000 80,000 महिलांना यातनं लाभ मिळाला. प्रत्येक महिलेला 10,000 रुपये मिळाले. आता महिलांना पैसे तर मिळाले, पण त्यांना घराच्या बाहेर कसं काढायचं यासाठी निवडणूक आयोगाने जीविका दीदी योजना स्थापन केली आणि जीविका दीदींना टार्गेट दिलं होतं की टोटल बिहारच्या महिलांच्या 80% महिलांकडनं मतदान करून घ्यायचं आणि झालं तसंच. महिला घराच्या बाहेर पडल्या, वोटिंग पर्सेंटेज वाढलं आणि बिहारच्या इतिहासात कधीही झालं नव्हतं एवढं वोटिंग या विधानसभेला बिहारमध्ये झालं. 78 to 80% वोटिंग बिहारसारख्या मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या राज्यामध्ये होणं हे ऐतिहासिक होतं. आणि जो काही बीजेपीचं एक जुनी स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा जेव्हा वोटिंग पर्सेंटेज वाढतं तेव्हा तेव्हा बीजेपी जिंकते, त्या स्ट्रॅटेजीनुसार बीजेपीला ऐतिहासिक विजय मिळालेला आहे. पण बीजेपी आणि नितीश कुमार इथंच थांबले नाही, त्यांच्या स्ट्रॅटेजीज इथंच थांबल्या नाही, ते अजून एक पाऊल पुढे गेले. त्यांनी योग्य पक्षाशी गठबंधन केलं, ते म्हणजे चिराग पासवान यांचा जो एलजेपी पक्ष आहे, ज्या पक्षाला बिहारच्या दलितांचा सपोर्ट आहे असं मानलं जातं, ज्यांनी मागच्या 2 विधानसभामध्ये खरंच जादुई करिश्मा केला होता आणि नितीश कुमारला मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा रोल होता. त्या एलजेपीने यावेळेसुद्धा नाराज नाही केलं. जवळजवळ 25 ते 30 सीट्स ते जिंकतील चिराग पासवानची पार्टी असं सुद्धा दर्शवण्यात येत आहे. याच्या उलट ज्यावेळेस मी शेवटचा निर्णय चेक केला होता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर 11:15 वाजता, त्यावेळेस जे विरोधी पक्षनेते आणि महागठबंधनचे स्टार चेहरा होता तेजस्वी यादव, ते स्वतःच्याच कॉन्स्टिट्युएन्सीमधनं 1300 वोट्सने पिछाडीवर चालले होते. बिहारमध्ये जेव्हा तेजस्वी यादव आणि राहुल गांधी हे मतचोरी, वोट चोरी आणि निवडणूक आयोगावर असे आरोप करण्यामध्ये बिझी होते, तोपर्यंत नितीश कुमार आणि बीजेपीने स्वतःची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करून सोडून दिलेली होती. हे फक्त सोशल मीडियावर इंटरव्ह्यूज देत बसले आणि त्याबद्दलचा प्रचार करत बसले. राहुल गांधींनी भली मोठी स्क्रीन मांडली, एवढे कागदपत्रांचा गठ्ठा जमा केला, त्यासाठी संपूर्ण देशामध्ये वोट चोरी हॅशटॅग ट्रेंड झालं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. त्या काँग्रेसला बिहारमध्ये फक्त आणि फक्त 7 ते 8 जागांवर आतापर्यंत जिंकता आलेला आहे आणि एकूणच त्यांच्या महागठबंधनला 50-55 जागाच मिळणार असं दिसतंय. अगदी सकाळी मतमोजणी सुरू झाली, तिथून पुढच्या 2-3 तासामध्येच काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचा सुपडा साफ झाला होता. त्यांचे जे काही अलायन्स होते त्यांना उलट काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. CPI जे डावे पक्ष होते तिथले त्यांना 7-8 जागा मिळाल्या आहेत. MIM हा जो पक्ष जनरली जास्त वोट खात असतो त्यांना यावेळेस फार तिथं स्कोप मिळालेला दिसत नाही आहे. यावेळेस अजून एक नवीन फॅक्टर बघायला मिळाला, तो म्हणजे प्रशांत किशोरने यांनी स्वतःची पार्टी स्थापन केली आणि त्या पार्टीला यावेळेस स्वतःचं खातंही उघडता नाही आलं, जे अपेक्षितच होतं. पण जाणकार असं म्हणतात की प्रशांत किशोर हे पुढच्या निवडणुकीसाठी म्हणजे 2029साठी तयारी करत आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे नितीश कुमार आतापर्यंत 8 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आता असं म्हणलं जात होतं की नितीश कुमार यांची तब्येत काही ठीक नाही, ते परत एकदा मुख्यमंत्री बनू शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे केलेलं काम होतं, त्यांनी ज्या सायकल वाटलेल्या होत्या, महिलांसाठी केलेली कामं होते, हे सगळं पाठीमागं पडणार आणि नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, याच्यामुळे बीजेपी नितीश कुमार हारणार. पण असं झालेलं नाही आहे. नितीश कुमारने एवढे तब्येत खराब असताना सुद्धा चांगला प्रचार केला,
इंटरव्ह्यू त्यांनी दिले नाही, ते प्रसारमाध्यमात आले नाही. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटायला लागलं होतं महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभरात की त्यांची वेव नाही आहे, पण खरं तर त्यांचीच वेव आहे, असं या निकालातनं स्पष्टपणे समोर येत आहे. पण BJPने आणि नितीश कुमारने इथं आजमावलेल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या मात्र प्रचंड युनिक आहे. पहिली जी म्हणजे ₹10,000 आणि त्याच्यानंतर 1.5 लाखांपर्यंत प्रत्येकी महिलाला रोजगारासाठी दिलेली मदत असू द्या, आणि दुसरी मास्टर स्ट्रोक म्हणजे तो BJPने न करता त्यांनी निवडणूक आयोगाकडनं करून घेतला. ज्या निवडणूक आयोगावर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव एवढे प्रहार करत होते, एवढे आरोप करत होते, त्याच निवडणूक आयोगाने बिहारमध्ये ऐतिहासिक वोटिंग पर्सेंटेज कमावण्यासाठी जीविका दीदी नावाची स्कीम आणली आणि तिथं बिहारमध्ये हायेस्ट वोटिंग पर्सेंटेजचा रेकॉर्ड केला. याच्यामुळं असं झालं की ते जे मतचोरीचा आरोप करत होते त्याला यांनी सुरंग लावला आणि त्याच्यामुळं त्यांच्या विरोधाला स्वतःच्या एका मास्टर स्ट्रोकने जीविका दीदीने त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आणि बिहारच्या वोटिंग पर्सेंटेजनंतर पुन्हा राहुल गांधी किंवा तेजस्वी यादव बिहारच्या वोट चोरी प्रकरणाकडे येतील असं वाटत नाही. बिहारमध्ये आत्ताच NDA सरकारकडनं काय रसगुल्ले तळणं चालू आहेत आणि विजयाचा जल्लोष त्यांचा सुरू झाला आहे. पण मोर दॅन दॅट हे त्यांच्यासाठी एक्सपेक्टेड रिझल्ट होतं. या पद्धतीच्या त्यांनी स्ट्रॅटेजी ठेवल्या आहेत आणि परत एकदा जे काही एक्झिट पोल होते त्यांनी परत एकदा खोटं सिद्ध केलं आहे, अगदी महाराष्ट्राप्रमाणे. आणि महाराष्ट्रानंतर बिहारसुद्धा आता BJPचा एक गड झाला आहे. 9व्या वेळेस नितीश कुमार मुख्यमंत्री बनतात का, हे मात्र बघावं लागेल. यातल्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्याकडनं आमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही.